नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आता दुपारचे 5:40 होत आहेत आणि मैत्रिणींची बऱ्याच कमेंट होती की तू तुझं रुटीनही दाखवत जा। तर म्हटलं चला आजचंच रुटीन मी तुम्हाला दाखवते आणि हे जे रुटीन सुरू आहे बाय द वे ते 1 तारखेपासूनचं सुरू आहे आणि काय काय करते मी चला बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये। आणि हो जस्ट आत्ताच मी आणि प्रितिशनी आणि रिया म्हणजे कल्याणीची मुलगी, तर कल्याणी तिच्या बाबांसोबत हॉस्पिटलमध्ये आहे, तिचे वडील आजारी आहेत, त्यामुळं दुपारी तिचा कॉल आला की रियाला घेऊन येशील का? म्हटलं हो, तर तिला मी घेऊन आली आहे घरी। तर आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं कलिंगड खाल्लेलं आहे। बाय द वे मी जे हे काही चाकू मागवले होते ना छान छान, त्यातला ना माझा फेवरेटवालाच गुलाबी कलरचा चाकू असाच कलिंगड खाऊन कलिंगडांच्या साली सकट कचऱ्यामध्ये गेलेला आहे। इतकं वाईट वाटलं मला। मी 1 आठवडा दंगा केला घरात, माझा चाकू कुठे आहे, माझा चाकू कुठे आहे, आणि पिंकवालाच गेला नेमका। हे 3 मागवले होते ना मी, ब्ल्यू, ग्रीन आणि पिंक। होतं का तुम्हाला असं की कधी कधी ना खूप छोटीशी गोष्ट असते पण ती खूप मनाला लागून जाते, सतत हुरहुर लागते। मी कुठे कुठे शोधलं त्या चाकूला, नको नको तिथे शोधलं। अजूनही मला आतून आशा आहे की कुठेतरी ते सापडेल, कुठेतरी तो सापडेल। नाही सापडला, पण गेला बिचारा। तर जाऊ द्या। तर हे असं आहे, मी उन्हाळ्यामध्ये दुपारचा चहा सॅटर्डे संडे शिवाय घेत नाही। सॅटर्डे संडेला अहो करून देतात म्हणून घेते। मी माझ्या एकटीसाठी कधीच चहा बनवत नाही, कुणी आलं वगैरे तर बनवते। आणि कलिंगड नसेल तर बोर्नव्हिटा टाकून दूध पिते किंवा दुधात कॉफी टाकून पिते, असा मी शॉर्टकट मारते। तर चला मी दाखवते की माझं रोजचं 5 नंतरचं किंवा 4 नंतरचं हे काही रुटीन आहे ते। व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा। जेव्हापासून डायनिंग आला आहे तेव्हापासून मोस्ट ऑफ दी टाइम भाज्या निवडण्यासाठी मी इकडेच बसत असते। आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मी बनवणार आहे, या मटारच्या शेंगा आहेत त्याही आत्ताच सोलणार आहे, आत्ताच मला वेळ असतो। तर आलू मटारची भाजी बनवणार आहे। जनरली गावाला लसूण घालून आणि शेंगदाण्याचा कूट घालून बटाट्याची जी पातळ आमटी बनवली जाते, टेस्टी लागते, साधी सुधी लसणाची भाजी। तर त्याच पद्धतीची पण त्यामध्ये मी मटार ॲड करून आज भाजी बनवतेय। आणि रिया माझ्या समोर आलेली आहे, बसलेली आहे। ये रिया इकडे। तर रियाच्या मम्माने आज तिला स्कूल ड्रेसमध्येच पाठवलेलं आहे, कारण तिचा दुसरा ड्रेस मम्माचं प्लॅनिंग नव्हतं बहुतेक इकडे पाठवायचं है ना, तर ती हॉस्पिटलमध्ये अडकली, त्यामुळे रिया माझ्याकडे आलेली आहे। आता काय खायला देऊ तुला? कलिंगड द्यायचं पुन्हा? मॅगी बनवून देऊ? चलो, तर आता मी हे शेंगा ठेवते बाजूला, पहिले थोडीशी लगेच मॅगी बनवून देते, पुन्हा घेते करायला। तर आलू मटारची भाजी आणि भाकरी आणि भात, पालेभाजी आज नाहीये, तर हा स्वयंपाक होणार आहे माझा। रिया, तुला प्लेन मॅगी आवडते का मसालावाली कांदा टोमॅटो घातलेली? हा, तर मला माहिती आहे, तरी सुद्धा मी पुन्हा एकदा विचारलं तिला। तर कधीतरी इमर्जन्सी लागते मॅगी घरी म्हणून आणून ठेवलेली असते। महिन्याच्या बाजारामध्ये, म्हणजे मी तसे 1.5 महिन्याला जाते, 1.5 महिन्यापर्यंत जातो ग्रोसरी आपला डीमार्टचा। तर एक छोटं पॅकेट आणि एक मोठं पॅकेट असे 2 पॅकेट घेतलेली असतात। तर आता फक्त रियापुरती बनवणार आहे। आणि सिंपल वाली हवी आहे तिला। अशी गरमागरम मॅगी रेडी आहे आणि आता भात लावून घेणार आहे। भात मी खूप कमी लावते, खूप म्हणजे खूपच कमी, कारण आमच्याकडे त्या दोघांनाही भात आवडत नाही, पण मला पोट भरल्याचं फिलिंगच येत नाही भाताशिवाय, म्हणून भात हा करतेच मी। तर चला, स्वयंपाकाला हार्डली 45 मिनिटं लागतात की भाकरी, भाजी, भात, वरण सगळंच करण्यासाठी। पण आज मी वरणसुद्धा करणार नाही आहे, पालेभाजीसुद्धा करणार नाही आहे, सगळ्यात शॉर्टकट आहे, कारण हीच पातळ भाजी जी मी बनवणार आहे तीच भाकरी आणि भातासोबत छान लागते। चलो, तुला खायची मॅगी? रिया इकडे बाळा। भात झालेला आहे माझा करून आणि भाजीची तयारी मी केली अशी, मटार, टोमॅटो, लसूण, खूप सारा कढीपत्ता आणि बटाटा चिरून ठेवलाय। तर आता भाजीला मस्त फोडणी देणार आणि भाजीला फोडणी दिल्यानंतर मला दुसरं काम आठवलं की मी
सुकलेले कपडे काढून बेडवर ठेवलेली आहेत, पण ती घड्या घातलेली नाहीत. तर ते करून घ्यायचं. रियाला मॅगी बनवून दिल्यानंतर मी भात लावला आणि आता भाजीला सुरुवात करते इकडे. साधीच आमटी करणार आहे मी, जसं की मी तुम्हाला बोलले. आणि शक्यतो मी ना रात्रीचं जेवण हे साधंसुधं हलकं-फुलकंच असतं आमच्याकडे आणि तसंच ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मध्ये खूपच बाहेर जाणं वाढलं होतं, म्हणजे सतत पण नाही, पण माझ्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा ते प्रमाण वाढलं होतं. तर ते मी पुन्हा कमी केलं आहे. तसंही मी खूप काही तळलेले पदार्थ किंवा सतत नॉनव्हेज किंवा सतत खूप ग्रेव्हीवाल्या भाज्या नाही करत. गावच्या पद्धतीचीच लाईफस्टाईल आहे माझी. खूप फॅन्सी फूड आम्ही नाही खात, कारण ते आरोग्यासाठीही चांगले नसतात. याची आणि शक्यतो मी काळजी घेते की साधंसुधंचं जेवण संध्याकाळचं करायचं. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी भाकरी करते आवर्जून. लहान मुलांना भाकरी आवडत नाही म्हणून आपण काही जणी टाळाटाळ करतो की नाही, आमची मुलं भाकरी खात नाहीत म्हणून दोन्ही वेळ चपाती. पण मी तसा लाड नाही केलेला प्रितिशचा. आपण जी सवय लावू ती मुलांना लागतेच. तर मी त्याला लावली आहे आणि तो अजूनही त्याला भाकरी नाहीच आवडत, पण तो खातो. असं नाही की मला चपातीच हवी. तर याच कारणामुळं मी कंपल्सरी भाकरी करते संध्याकाळी, की त्यालाही सवय लागायलाच हवी. तुम्ही पाहिलंत की मी फोडणी देताना झाकण लावते, कारण तेल उडून जो काही किचनचा प्लॅटफॉर्म आहे बॅक साईडचा तो खराब नाही होत. बाहेर जेव्हा आपण जेवायला जातो तेव्हा किती खर्च होतो आणि जर का महिन्याचा पूर्ण हा खर्च काढला तर तो कितपर्यंत जातो हे कधी तुम्ही पाहिलं आहे का? तर खूप बऱ्यापैकी खर्च होतो बाहेरच्या जेवणावरती. आणि म्हणूनच पूर्वीपासून मी अशी सवय ठेवली होती की फक्त काही ओकेजन्स असतील, काही कोणाचे बड्डेज वगैरे असतील तरच बाहेर जायचं. मूड झाला म्हणून विकेंडला बाहेर गेलो असं कधीच नाही होत. आणि आत्तासुद्धा मध्ये जे काही प्रमाण वाढलं होतं ते पूर्णपणे आता मी बंद करायचं ठरवलं आहे. आणि झालं आहे, भाजी आणि भात झालेला आहे, भाकरी फक्त करायच्या बाकी आहेत. त्याच अगोदर हे राहिलेलं काम, जे दुपारचं सुकलेली कपडे व्यवस्थित घड्या घालून प्रत्येकाच्या ड्रॉवर्समध्ये, प्रत्येकाच्या कपाटामध्ये ठेवून देणं, तर तेच इकडं मी करते आहे. कधी जर का हे काम राहून गेलं तर रात्रीच्या वेळेत जेव्हा तिघांच्या गप्पा चालू असतात आमच्या या रूममध्ये, त्यावेळेला ते दोघंजण मला हेल्प करतात. आणि आत्ता प्रितिश घरी नाही आहे, कारण तो स्विमिंगला गेला आहे मित्रांसोबत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि सोसायटीमध्ये स्विमिंग पूल आहे आणि त्याचे मित्रही बऱ्यापैकी आहेत. मैत्रिणीचे का मला कमेंट आहे काल की तुझा तवा कसा आहे, तर हा तवा कास्ट आयर्नचा आहे. म्हणजे हा हेवी आहे, एकदम जाडजूड आहे, लोखंडच आहे हे, पण पातळवाला लोखंड नाही. तर याच्यावरती कास्टिंग केलेलं असतं आणि नंतर बनवलेलं असतं हे. तर हा कास्ट आयर्नचा तवा आहे जो मी भाकरीसाठी यूज करते. आणखी एक की भाजी जी मी मटारची आणि आलूची मी बनवलेली आहे, बघू शकता ती ना, यामध्ये मी आत्ता शेंगदाण्याचं कूट नाही घालत, हे प्रॉपर शिजू देते आणि नंतर शेवटी मी त्यामध्ये दाण्याचं कूट ॲड करते. तर चला भाकरी करून घेते. आणि हो, असे तवे कास्ट आयर्नचे ऑनलाईन आहेत अवेलेबल. हा तवा ॲक्च्युली मी नाही विकत घेतलेला, हा मला माझ्या मावशीने मुंबईवरून दिलेला तवा आहे. आणि भाकरीसाठी एकदम परफेक्ट आहे हा तवा, मस्त होतात भाकरी याच्यावरती. मी काय करते की छोट्या 4 भाकरी करते, कारण 3 भाकरी कशा करायच्या म्हणून. आणि त्यामधली जर का उरलीच तर मी ती सकाळी खाते, कारण मला आवडते रात्रीची भाकरी सकाळी खायला, टेस्टी लागते. तर चला, हे अशी तयारी करून घेतली मी सगळी. माझ्या बऱ्याच सबस्क्रायबर मैत्रिणी माझ्या भाकरीच्या स्किलसाठी मला नेहमी कमेंट करत असतात की तू खूप छान भाकरी करते. तर का करते माहिती आहे? कारण ना मी खूप लहानपणापासून भाकरी शिकली आहे. 6वी-7वीत असतानाच आय थिंक मी भाकरी करायला शिकली आहे आणि मला खूप आवडायचं. चपातीपेक्षा मला भाकरी करायला आवडायचं. चपाती पण मी छानच करते, पण भाकरीची आवड ही लहानपणापासूनची आहे आणि आत्तापर्यंत ती छान प्रॅक्टिस झालेली आहे. माझ्या आईच्या पद्धतीची मी भाकरी करते. स्वयंपाक करून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं रोजचं काम ते म्हणजे, आता उन्हाळा चालू झाला आहे तर मी आणि प्रितिश दुपारी थोडंसं दही घेतो जेवताना, किंवा ताक बनवून पितो. आहोंना सॅटर्डे संडे शिवाय मिळत नाही, पण ते ऑफिसमध्ये ताक पितात. तर हे असं दूध उरलेलं सायसकट आहे आज. थोडी साई मी खाल्ली आहे. मला जसं लोक खाऊ नको म्हणतील ना, तसं मी जास्त खाते साई.
आणि लोक म्हणजे माझ्या घरातील प्रितीश किंवा हो मला बोलले ना की अगं साय खातीयस तू पण फॅट्स वाढतायत मग तू जाड होतीयस मग तुला डबल चीन येतेय. ज्या दिवशी मला कोणी काही म्हणत नाही ना त्या दिवशी मी बिलकुल ते सायकडे बघत नाही. आणि प्रितीशने मला ज्या दिवशी चिडवलं त्या दिवशी नेमकी नेमकी मी साय खाल्लेली असते. तर तसंच मी यामधली काल ना अर्धी साय खाल्ली होती कारण त्यानं काल मला जरा जास्त चिडवलं होतं आणि अर्धी उरली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर याचंच दही लावतीये. हे दोघांना इतकं दही सफिशियंट आहे कारण ना अजून शिल्लक पण आहे माझ्याकडे दही. आणि हे जे गोठ्यातलं आम्ही दूध आणतोय ना बाजूच्याच गोठ्यातलं म्हशीचं प्युअर सध्या 80 रुपये रेट आहे आमच्या एरियामध्ये. पण इतकं प्युअर दूध आहे खरं सांगते मी. आहा दही तर काय टेस्टी लागतंय सांगू मी तुम्हाला. मस्त अगदी आईच्या घरामध्ये जसं गावाला दही असतं ना अगदी तसं दही लागतं हे. आणि डेफिनेटली आता आई माझ्याकडे जेव्हा येईल तेव्हा हे दही हे दूध ती खाऊ शकते कारण ना तिला प्युअर खायची सवय आहे. आणि जेव्हा केव्हा ती माझ्याकडे येते ना तर तिला ते पिशवीतलं दूध आवडायचं नाही तर ती बिलकुल चहा व्यतिरिक्त त्या दुधाकडे बघायची पण नाही. एवढं दूध आवडणारी दुधाशिवाय जेवण न होणारी आई कधीच इकडं आल्यानंतर दुधाचा वास येतो बाई इकडच्या म्हणून ते दूध घ्यायची नाही. पण आता मला गॅरंटी आहे की हे दूध मात्र तिला डेफिनेटली आवडणार आहे. तर दुसरं नवीन दूध मी हे करते. आणि आहो माझे खूप एफर्ट्स घेतात ह्या दुधासाठी. पहाटे पहाटे उठून रनिंग तर असतंच त्यांचं पण रनिंग नसलं तरी सुद्धा ते जातात आणि दूध घेऊन येतात. फक्त पाणी मिक्स करायचं असतं थोडंसं म्हणून मी थोडंसं हे मिक्स करतेय. छान दाट अशी साई येते. तर माझी मोस्ट ऑफ दी कामं सगळी झालेली आहेत. तर बारीक गॅसवरती आता मी दूध ठेवून देते. तुम्हाला दाखवते. इकडे ऊन आले लिटरली संध्याकाळचं ऊन पडले. भाकरी माझ्या बनलेल्या आहेत. माझ्या भाकरी बऱ्याच मैत्रिणींना आवडतात मी बनवलेल्या कारण हो मी छान बनवते भाकरी अगदी. आणि कसं आहे आवडतात मला भाकरी बनवायला आणि खायला सुद्धा कारण ग्लुटन फ्री असतात हेल्दी असतात. माझ्याकडे रोज संध्याकाळी 99% भाकरीच असते. भाकरी साधी भाजी भात वरण असं रस्सा भाजी असेल तर असेल नसेल तर पातळ भाजी आणि वरण असतं तर असं कॉम्बिनेशन असतं. आता तोंडी लावायला हे काकडी मी स्वच्छ धुवून आत्ताच ही दुपारीच मी फ्रीजमधून काढून ठेवते कारण थंड खायला नको म्हणून. आणि चिरून डब्यात घालून ठेवून द्यायची म्हणजे आल्यानंतर गडबड नाही होत. आता आल्यानंतर मी का म्हणतीये तर तुम्हाला पुढे ते कळेलच. व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा. मी लावून घेते हे विरझण. भेटते तुम्हाला. हा काकडीचा डब्बा रेडी आहे आल्यानंतर खायला. हे मी दही लावलेलं आहे. छान लागतं सकाळपर्यंत मस्त. भाजी दाखवते मी तुम्हाला. बनलीये छान. तर टेस्टी बनते ही. छान लागते अशी सुद्धा. म्हणजे काही ग्रेव्ही वगैरे न करता जस्ट लसूण दाण्याचं कूट कढीपत्ता कांदा टोमॅटो कांदा नाही. तर दूध गरम करायला ठेवलंय. आहोंचा कॉल आला होता की रेडी राहा उशीर करू नकोस आणि कॉफी हवी आहे त्यांना थोडीशी. तर मी आता ना पटकन जी काही भांडी पडलेली आहेत स्वयंपाकाची ती धुवून घेणार कारण खूप थोडी आहेत. मी कधी कधी ना स्वयंपाक करत करत पण भांडी धुत असते त्यामुळे खूप कमी भांडी पडलेली आहेत. पटकन मी आता ती वॉश करून घेणार. म्हणजे काय होईल की आल्यानंतर लोड राहत नाही असं असतं माझं. चलो अशी धावपळ आहे 1 तारखेपासून. हे सध्या रुटीन माझं सुरू आहे. भांडी वगैरे सगळी धुवून झालेली आहेत आणि 5च मिनिटात पोहोचतो म्हणून आहो फोन करतायत सतत कारण त्यांना माहिती आहे की मी वेळेवर तयार होत नाही. वेळ करते आणि खूप गडबड असते आम्हाला. धावत पळत जायचं असतं. तर कुठे निघालो हेही कळेलच आता तुम्हाला. ओटा मात्र मी आत्ता नाही क्लीन करून घेत कारण ही जी काही प्लेट आहे गॅसची म्हणजेच या हॉबची थंड व्हायला भाकरीच्या कास्ट आयर्न तव्याने ती जास्तच गरम झालेली असते. खूपच गरम असते अगदीच. तर हे पूर्ण थंड व्हायला ॲटलीस्ट अर्धा तास तरी लागतो. त्यामुळे हे मी आता क्लीन नाही करून घेत. रिटर्न आल्यानंतर हे मी क्लीन करून घेणार. आता फक्त ना दोघांसाठी कॉफीची तयारी करते. जस्ट साधीच कॉफी बनवते. उकळवत दूध उकळलेलंच आहे आणि कपामध्येच मी डायरेक्ट कॉफी आणि साखर कारण इतका वेळ नसतो आत्ता की सागर संगीत फेटून वगैरे बनवायला. त्यामुळे सिंपलवालीच बनवते मी आत्ता. तेवढीच ही एनर्जी
कारण अहो दिवसभराच्या कामानंतर त्यांना थकवा आलेला असतो. पण आम्ही जिकडे निघालो आहोत तिथं गेल्यानंतर मात्र थकवा सगळा पूर्ण निघून जातो. चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, कळेलच तुम्हाला की कुठे निघालोय आम्ही. कपडे वगैरे घालून मी रेडी आहे आणि आता देवाला दिवा लावायचा आणि निघायचं. आणि रिया तू पण आमच्या सोबत येतीयेस, तुला जाता जाता सोडायला सांगितले मम्मानी. ही सगळी गडबड कशासाठी चालू आहे तर मी, प्रितिश आणि आहो आम्ही तिघं मिळून बॅडमिंटन खेळायला जातो आहे गेल्या 1 तारखेपासून. मध्येच मी पिरियड्समुळं 4 दिवस गॅप घेतला होता, पण मी त्यानंतर पुन्हा जायला लागले आहे आणि त्याचसाठी ही सगळी गडबड आहे. आहोंना घरी पोहोचायलाच 6:45 होतात, त्यामुळं आम्ही दोघांनी रेडी असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वयंपाक वगैरे ही सगळी कामं आल्यानंतर नाहीत होत, कारण घरी यायला साधारणतः 8:30 ते 8:45 होतात. मग जेवण आणि बाकीची सगळी कामं. तर सध्याचं माझं हे रुटीन असं चालू आहे. चला मग. किती वाजले रिया? 6:40 झाले. तुला जाता जाता सोडणार. हो हो चला चला. तर आहो आलेले आहेत. चला 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 पटकन चला पटकन चला. मला घाई करणारे आता निवांत कॉफी घेत बसलेले आहेत. चलो मी सॉक्स वगैरे घालून घेते. प्रितिश आवर पटकन, बस करते बिस्किट. चल. कामिनी बघतीयस ना ग? बघतीयस तुझा भाऊ? तर कामिनी म्हणून माझी सबस्क्रायबर मैत्रीण आहे प्रितिश, तिने कमेंट केली आहे की प्रितिश सेम माझ्या भावासारखाच आहे, म्हणजे तिलाही बिस्किट आवडतं. जनरली प्रितिशला का आवडतं माहितीये? कारण मला आवडतं म्हणून त्याला आवडतं. त्याची काही चूक नाही. पॅरेंट्स आपण लोक जे करतो ना ते मुलं ऑब्झर्व करतात आणि तेच पुन्हा फॉलो करतात. तर मलाच बेसिकली बिस्किट आणि चहाची आवड आहे. मी कमी केले स्वतः. कशाची? सायची. मगाशीच मी व्हिडिओ मध्ये बोलली आहे माहितीये. तू पुन्हा सायची आठवण काढू नको प्लीज प्रितिश. चल चल आवर. तुळशीला दिवा माझा राहिलेला आहे, अजून उजेड आहे. मी तुळशीला आल्यानंतर लावेल. ऍक्च्युली लावायला हवं होता पण गडबड झालीये. अय थांबा की, सोडून चालत काय आम्हाला? ए सापडला का प्रितिश? हा ये पटकन ये पटकन ये. दरवाजा दे इकडे. रिया हा कंपास आहे एवढा मोठा? ठीक आहे चल. अशा पद्धतीने 7:10 कमी असताना आम्ही घरातून बाहेर पडलेलो आहे. 6:51 होत आहेत बघू शकता. आणि अहो फारच फास्ट गाडी चालवत आहेत. अहो शिस्तीत जाऊ द्या. काल सिग्नल तोडलाय आपण, प्लीज आज तोडू नका. काय हरकत नाही 5 मिनिटं लेट झालं तर. हा अशा प्रकारे 7:05 आम्ही गेम चालू केला आहे. आणि मला तुम्हाला इकडे सांगायचं आहे की बॅडमिंटन मी लाईफमध्ये कधीच खेळलेली नाही आहे. आणि इथे बघू शकता की मला त्या कॉर्नरला जो कोपरा असतो ना, स्क्वेअर असतो ना, त्या स्क्वेअरमध्ये मला प्रितिशने उभं केले. का केले माहिती आहे? कारण त्याचं असं म्हणणं होतं की तुझ्यामुळे आपल्याला पॉईंट्स मिळत नाही आहेत, तर तू त्या एकाच जागेला उभी राहा, हलू नकोस तिथून. मी जरा 15 पॉईंट्स करून घेतो आणि त्यानंतर तू खेळायला ये. याचाच अर्थ आपण दोघं जिंकू असं त्याला म्हणायचं होतं. आणि लिटरली मला त्यानं उभं केले तिकडे स्क्वेअरमध्ये. बाजूच्या कोर्टमधली मुलंसुद्धा माझ्याकडे बघून हसत होती की कसं मम्मीला मुलांनी असं साईडला केलेलं आहे आणि साईडला उभं केलेलं आहे. खूप प्रेमानं सांगत होता तो, त्यामुळे मलाही उभं राहणं भाग पडलं. आणि प्रीती चांगलं खेळायला लागला आहे. काय होतं की एक्झाम वगैरे आल्या ना की मग बंद करतो आम्ही गेम आणि मग नंतर मध्येच ब्रेक होतो. कॉर्नरमध्ये उभं करूनसुद्धा मी एक शॉट मारलेला आहे आणि प्रितिशला खूप आश्चर्य वाटलं आहे. तो छान मारलास म्हणतोय मम्मी. अशा प्रकारे माझं बॅडमिंटन सुरू आहे. मला कुठेही गेम खेळायला जायचं नाही आहे, पण एक्सरसाइजच्या दृष्टीने मी याच्याकडे पाहते आहे आणि प्रितिशचा थोडासा गेम इम्प्रूव्ह होईल. कसं आहे की मी वेगवेगळ्या प्रकारे एक्सरसाइज नेहमीच करत असते. काही ना काही सतत माझं सुरू असतं, जसं की वॉक, योगा, त्यातल्या त्यात सूर्यनमस्कार माझे नेहमीच असतात. आणि आता हे बॅडमिंटन नवीन ॲड झालं आहे. फक्त फिटनेसच्या दृष्टीनंच मी याच्याकडे पाहते आहे की शरीराची चांगलीच मुवमेंट होती या गेममध्ये. अगदी लिटरली घाम घूम व्हायला होतं.
9:15 झाले, निघायचंच नव्हतं या लोकांना. हा, खेचून घेऊन आलीये मी. आणि आता इथून पुढे मी बाकीचे कामं, यांना काही नाही पण मला उशीर होतो ना सगळ्या कामांना पुन्हा. ठीक आहे. चलो, तर हे अशा पद्धतीने रुटीन सुरू आहे. 9ला 5 मिनिटं कमी आहेत. आता इथून पुढे सगळे फ्रेश होणार. जेवायला बसेपर्यंत 9:30 वगैरे होणार आज मे बी. लवकरात लवकर आवरारे सगळे. चला, तर व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा. मी घाई लावली, अगं ये ना. तर मी फ्रेश होईस तोपर्यंत आहोंनी ताटं केलेली आहेत. भाजी गरम केली त्यांनी. हो. सकाळपासून तिसरा ड्रेस. तर हे असं सतत सुरू आहे कारण उन्हाळा पण आहे. इथं काहीतरी उठलं की चावलं, काही आयडिया नाही. मस्त वाटतं पण खेळून, छान मस्त घाम निघतो. आणि चला आता जेवण करून घेते मी आणि पुढचं काम आहेच. 9:15 झालेले आहेत. चल बाळा जेवायला चल. इकडे शार्क इंडिया सुरू आहे. मला पण पाहायचंय तो एपिसोड. ये लवकर. अशा प्रकारे एवढं थकून भागून आल्यानंतर निवांतपणे रात्रीचं जेवण होतं. जेवताना खूप साऱ्या गप्पा होतात. कालच्याच कोणत्या तरी एका पॉईंटला धरून आमच्या गप्पा सुरू होते इकडे. आणि त्यानंतर आता उरलेली माझी कामं, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वयंपाक करता करताच मी काही भांडी धुते आणि त्यानंतर मी जातानासुद्धा भांडी धुवून जाते. हे असं होतं, खूप थकायला होतं. आल्यानंतर आंघोळ जरी केली, फ्रेश जरी झालं तरी पुन्हा बाकीच्या कामांचा मूड राहत नाही, कारण ही सगळी कामं तर असतातच. जसं की हॉप क्लीन करणं, ओटा क्लीन करणं, दोन्ही सिंक घासणं, उरलेली जेवणाची भांडी धुणं आणि हे एक आता ॲडिशन काम की डायनिंग क्लीन करणं. तर हे सध्याचं हे असं माझं रुटीन आहे. ओनेक्सचा हा डायनिंग टेबल मेंटेनन्सला सुद्धा खूप इझी आहे. कोणतंही सोप वगैरे लिक्विड वगैरे याला न लावता ओन्ली पाण्यानं हा क्लीन करून घ्यायचा असतो, पुसून घ्यायचा असतो. तर अशा प्रकारे सगळी क्लिनिंग झाल्यानंतर छान असं प्रसन्न स्वच्छ दिसायला चालू होतं किचन. आहोंनी उद्यासाठी बदामसुद्धा इकडे भिजायला घातले आहेत. तर माझं हे संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा.